मित्रांनो, आपण आपला प्रवास चालू केलाय. आता आपण आहे कोरेगाव. त्या गावाला पण फुल इज्जत आहे, एक नंबर आहे. शिर्डी फक्त 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. हाऊसचं जोश. क्या कर रहा है कि तो कभी आता है हम लोग ही पहले आने का मन प्रसन्न झालं माझं. बस एवढं. काय करायचं ते. आम्ही आता शिर्डीच्या मार्केटमध्ये आलो. आपण कोणत्या हॉटेलमध्ये नाही तर आज भोजनालयामध्ये जेवण करणार आहोत. मित्रांनो, आज आपण पोहोचणार आहे शिर्डीला आणि आता वाजले 7 वाजले. सगळ्यांची आता लगबग चालू आहे. 8 वाजले. सगळ्यांची लगबग चालू आहे. सगळी बॅग बिग आले बघा. पालखी इथे आहे. सगळ्यांच्या घरचे सगळे आले भेटायला आज. काय आज होणार आहे आपल्या साईबाबांचे दर्शन. साईबाबा खरं दिसणार. 4 दिवसाचा प्रवास आणि 8वा दिवस आहे. एक्साइटेड आहे. आता जरांनी कपडे इकडे वाढले. नवीन कपडे तिथं घालायला सध्या मंडळी टी शर्ट घालायला पडते. कंपल्सरी आहे. नाही घालले. साईराम मित्रांनो, गुड मॉर्निंग. इथे साईबाई सकाळ. गुड मॉर्निंग. हे बघा आपली बॅग आहे सगळी. बिस्किट बाटली आई ना बाटली गाडी पर से अंघोळला गेलं कोणी मीठ केलं बघा. आता आपण जाणार आहे कोरेगाव. भेंडी तुम्ही ना बोललं जरा काय नाही प्यायला म्हणून आपण शिर्डीला जाणार आहे. वायडापूर हॉलला. तिकडे आपण प्राणी दाखवू तुम्हाला कसे कसे प्राणी आहे. एक माझ्या इकडे आमच्या घरी आम्ही विकत घेतला याला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला. साईनी नेला शिर्डीला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला. साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला. सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे अजून. लोक म्हणतात 8 दिवस चालणं वेडेपणा आहे, पण त्यांना काय माहीत हा वेडेपणा नाही तर ही ओढ आहे. साक्षात विठ्ठलाची वारी जशी पंढरीला जाते तशीच ही आमची वारी आज 8व्या दिवशी साईंच्या दरबारी पोहोचते. लाड लाड करून मला नेला शिर्डीला. साईनी नेला शिर्डीला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला. साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला. बघा या गर्दीत कोणी आपल्या लेकराला घेऊन चालतंय तर कोणी काठीचा आधार घेतलाय.
पण खरं सांगू, इथे आधार काठीचा नाही तर त्या पालखीत बसलेल्या साईंचा आहे. जेव्हा ती पालखी डोक्यावर घेतली जाते ना, तेव्हा कळतं की श्रद्धेचं वजन कष्टापेक्षा कितीतरी जास्त असतं. लाड लाड करून मला नेला शिर्डीला साईनी. मित्रांनो, आपण आपला प्रवास चालू केला आहे. आता आपण आहे पोहेगावमध्ये. पोहेगावमधून आता आपण जातोय शिर्डी गावात. तिथून 2 की 3 किलोमीटर आहे. 2-3 किलोमीटर नंतर तिथे एक भायठाकूरमध्ये होल्ड घेईल दुपारपर्यंत, म्हणजे जेवील बिवील तिथे, आणि मग आपल्या साईबाबांच्या दर्शनाला जाईल. बसले होते सद्गुरु बाबा साई, धन्य धन्य शिवारका. बाबा, पायी चालत येण्याचा तर नुसता एक बहाणा आहे. तुम्हाला डोळे भरून पाहण्याचा एक छोटासा वेडेपणा आहे. पायांना लागणाऱ्या चटक्यांना तुमची शिर्डी पाहण्याचा ध्यास आहे. मस्तक तुमच्या चरणी टेकवून आशीर्वाद घेण्याचा इतकासाच आमचा एक हट्ट आहे. बोला ओम साईराम. ऋण तुझे विठ्ठला, सांग कैसे फेडू, काय आहे मलिन माझी. मित्रांनो, मी आता खप्प्या बघा, खप्प्या डेंजर आहे एकदम. माझ्या दोन्ही बाजूला शेती आहे ऊसाची. बघायला एवढं भारी वाटतंय ना. हे बघा, तुम्हाला पण दाखवतो. या साईडला पण आहे आणि इथून या साईडला पण आहे. आणि मधून वाट जाते आणि या वाटेवर बघा सगळे शाळेची मुलं येत आहे. टाइम झालाय शाळेचा. सायकल बिकल घेऊन येत आहे. कसलं भारी वाटतंय ना भेंडी. मला चालायला पण मजा येते, बघायला पण मजा येते. घर घेऊ का इथे? चल चाललं. दरवर्षी शिर्डी जवळ पडेल मग मला.
मित्रांनो आता सीन असा झालाय की आतापर्यंत आपण ज्याला ऊस ऊस बोलत होतो ते ऊस नव्हते. मला आता माहीत पडलं. त्या जाणकार लोकांनी जरा सांगितलं मला की तिथे ऊस नव्हते, ते बाजरीचे शेती होती आणि ऊस ह्याला हे आहे. हे बघा, हे दिसतं. हा बघा, हा ऊस आहे असा. ऊसच आहे ना. अच्छा सॉरी, हा पण ऊस नाही. खप्प्या गॅम्पले हाच माझ्यावर. काय माहित नाही पडायचं, जाऊ दे, ठेवतो. आता एकदम कन्फर्म झालंय. हा बघा, हे दिसतंय, हे ऊस आहे. हे ऊस आहे आता माहीत पडलं. आणि ते तांदळाची शेती केली आहे. शेट्टी बोलणार होतो. तांदळाची शेती, ऊसाची शेती, कशात जायचं आहे? ऊसमध्ये ना. बोल ना, तू बोल ना. थोडी विश्रांती चालू आहे मित्रांनो. बसलंय सगळं आहे. आणि इथे बघा फुल वन साइड गेम प्ले चालू आहे. शाळेत बंक मारलाय वाटतं या लोकांनी. गोट्या खेळताय. दर्शन झाल्यानंतरची तयारी. हो का, खप्प्या गेम प्ले आणि हा रट्ट्या गेम प्ले. हे बघा मित्रांनो, खंड्या पक्षीचं घरटं दिसतंय का? दिसला? फोन आला, वहिनीचा फोन आला. मगर लाडले. वहिनीचा फोन आला. बघा मित्रांनो, इथे माझ्या बाजूला गुलाबाची शेती आहे. ठिबक सिंचन होतं इथे, ठिबक सिंचन दिसतंय. हे पूर्ण गुलाबाची शेती आहे एंडिंग पर्यंत. त्याच्या मागे गहू आहे वाटतं, मका आहे मागे, मक्के दिसत आहे, मक्के. आणि हे चायपत्ती. आता आमचा नाश्त्याचा हॉल्ट येणार आहे, तर आता नाश्ता करू. बघूया नाश्त्यामध्ये काय आहे. नाश्ता करून मग शिर्डीच्या वाटेने पायी हळूहळू चालत जाऊ. आणि इसलिए उसका भी पापा आ गया. बाय का शरीर से ॲपल खाज पण येते रे अशी. भाई के साथ चल ले गए बोले. ते पापा फाटलंय. जसा वाटत टेमका आलाय. फोड ना जे तू आता कशाला फोडते चालताना? हवा. ओ माय गॉड, तू उसका भाई है ना. हो, तू खुद को पूछ. तेरे ही यार है. गिनता नहीं हो, कर देते और इधर निकल जाते. आमचा नाश्ता करून झालाय. नाश्ता विस्ता करून परत आम्ही आमचा प्रवास सुरू केलाय. आणि आता जातोय डायरेक्ट बाहेर ठाकूर. बस आता 5-10 मिनिटांनी आपला शिर्डीचा रस्ता लागणार आपल्याला.
शिर्डी आता फक्त 5-10 मिनिटच लांब आहे बस. मित्र हो, थोडासा बाकी आहे, चला भावांनो. शिर्डी फक्त 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. हाऊस द जोश. यस सर. चल. आता पण पोरं नाही ऐकणार. पुढे जाऊन बसून जाते. पोरं आता जेवण बसून जातील थोडा वेळ. हा दिसतोय रोड तुम्हाला, हाच तो रोड. त्यासाठी आम्ही 8 दिवस चालत आले. आता या रोडवर आम्ही जाणार, आम्ही चालणार, आम्ही शिर्डीला पोहोचणार. जाऊ दे, पाया पडू दे, थांब सगळ्यात आधी. आणि मग येतो तो क्षण जिथे शरीराचा थकवा हरतो आणि मनातील भक्ती जिंकते. शिर्डी आता अवघ्या काहीच क्षणावर आहे हे कळताच 7 दिवस लंगडत चालणाऱ्या पायांमध्ये जणू सुखाची लहर येते. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय. आणि मित्रांनो, आपण बाहेर टाकूर पोचलेलो आहे. हे बघा, हे दिसतंय. पब्लिक चालते पुढे. आता अंघोळ करू, फ्रेश होऊ आणि मग जरा आराम करू. मस्त पद्धतवाडीमध्ये अंघोळ करून झालेली आहे, एकदम फ्रेश वाटतंय. आता इथून आपण जाऊ भाई ठाकूर. पालखीची आरती करू मस्त, मग तिथून मग शिर्डीला निघू. आम्ही आता पोचलोय भाई ठाकूरमध्ये. इथे थोडी विश्रांती करू, आरती करू आणि मग बाबाच्या पालखीसोबत शिर्डीला जाऊ मंदिरात. या वर्षीच्या पदयात्रेची शेवटची आरती. आणि शेवटी तो क्षण आला. आमचा 7 दिवसांचा श्रद्धेचा, कष्टाचा आणि भक्तीचा हा शेवटचा सोहळा. पदयात्रेची ही शेवटची आरती. कानावर पडणारा प्रत्येक शब्द आज काळजाला स्पर्श करून जात होता. 7 दिवस ज्या पालखीच्या सावलीत आम्ही मैलोन मैल चाललो, आज त्या पालखीसमोर नतमस्तक होताना ऊर भरून आलं. 7 दिवस पायाला झालेले फोड, तो कसारा घाट, ती उन्हाची तडाखी आणि मित्रांसोबतचा तो राडा, हे सगळं आज या आरतीच्या ज्योतीमध्ये सामावून गेलं होतं. 7 दिवस रडणारे पाय आता शांत झाले होते, कारण साक्षात विश्वाचा मालकाने आम्हाला आपल्या पदराखाली घेतलं होतं. डोळ्यातून वाहणारे ते अश्रू तक्रारीचे नव्हते, तर ते 7 दिवसांच्या संघर्षाचं सार्थक झाल्याचं समाधान होतं. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला. आत्ताच मस्त आरती झालेली आहे.
आणि आता नाश्ताचा टाईम आहे आमचा. पैसे कोण आहे ते दाखव आधी. थँक्यू अतिश. थँक्यू अतिश भाऊ थँक्यू. हे सगळ्यांनी थँक्यू बोलाय अतिशला. थँक्यू आतिश. अभी तो बोल मैं दूंगा पैसा. बस एक लगने नहीं क्या बस नहीं गलत से आधा पैसा उधर काम करता हूँ झाड़ू पोछा क्या लगता है? क्या तो उसमें भी ज़्यादा पैसा रहता है, हम सबसे ज़्यादा पगार है उसमें. नहीं है 5,000 रुपये पगार है. मित्रांनो आपली पालखी गेली आहे पुढे. आता आपण पण जातोय शिर्डी मंदिरात. आपल्यासोबत बघा कोण आहे. भाई लोक आहे सगळे आपल्या गँगमध्ये. त्या पालखीकडे बघितलं की डोळ्यात पाणी येतं. बघा किती मायेने आणि श्रद्धेने या पालख्या नाचवल्या जात आहे. शरीराला आता वेदना जाणवत नाहीत, कारण आता फक्त साईंचा चेहरा आठवतोय. हे बघा आमचे हे सोबती. वाटेत पाय दुखत आहेत म्हणून कितीही रडले असले तरी आज मात्र तो सगळा संघर्ष विसरून फक्त साईंच्या दर्शनाच्या ओढीने नाचत गाजत निघालेत. साईनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबानी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबानी नेलं शिर्डीला. कसा होता शिर्डीपर्यंतचा प्रवास? खूप छान. पण पाहायला तुम्ही बघू शकता माझी चप्पल चोरी झाली तेव्हापासून. खूप मजा आली या प्रवासात. आता पुन्हा भेटू. कसा गेला 8 दिवसाचा प्रवास? खूप मस्त, एकदम मजा आली. आता शब्द नाहीत बोलायला. शेवटचे काही क्षण राहिले. आता मंदिरात जाऊ आम्ही. कसा गेला हा साई शिर्डीचा प्रवास? चांगला गेला सगळं. पण काही लोक वादे करत होते की सोबत चालू. जसं की हे बघा बाजूवाले 2 दिवस मला बोलले की सोबत चालू. फक्त 1 तास सोबत चालतात आणि नंतर बोलतात मी जाता. नंतर भेटतात सीधा होल्डर. तो क्या कर रहा है? तो कभी आता है? हम लोग ही पहले आने का. अभी बात है 2 किलोमीटर बस 2 किलोमीटर नंतर नंतर काय विचारणार पण नाही. कधी पोहोचतोय काय नाही. कुठं मागे आहे लोकेशन पण नाही पाठवणार. नंतर लोकेशन पण नाही पाठवणार. डायरेक्ट घरी. जसं की तुम्ही आता बघितलं सगळ्यांची व्यथा आपण जाणून घेतोय. त्याच प्रकारे बाजूवाल्याची व्यथा जाणून घेतलेली आहे. शिर्डीचा 7 दिवसाचा प्रवास आपला 7 नाही माझा 7 त्याचा 8. त्याचा 8 दिवसाचा प्रवास त्यांनी बाजूवाल्यासोबत शेअर केला होता. हाच तो. कसे होते हे 8 दिवस? 8 दिवस खूप सुखाचे होते. 7 दिवस असं तर आम्ही ठाणे डायरेक्ट पोहोचलेले गाडीने. शेवटच्या वर्ष होता खूप चांगला गेला. 12 वर्ष पूर्ण झाले चालत. आता यंग जनरेशन आहे ते चालते पुढे. दरवर्षी असाच बोलतो आमचा दादा पण येतो. जोपर्यंत त्याचं लग्न नाही होत तोपर्यंत. तुमचं काय म्हणणं लग्न करू की नको? आता त्यांनी असा विचार केला की मी नाही केलं तर मला लग्न होणार. नाही ना, त्याचं काय आता हाय पुढचे जनरेशन. घरातून येणार पोरा पोरी सोबत चालणार. कपल टाइप. जरा दाखवा इकडे व्हिडिओ. क्या तू नाही तू ह्याला पण दाखवा. ह्याला कसा होता शिर्डीचा प्रवास? स्वर्गसौखाचा प्रवास संपत आलेला आहे. आता घरी यायला तर वाईट वाटतंय बट जावं तर लागेलच. आता आम्ही तुम्हाला परत भेटू या वाटेवर पुढच्या वर्षी. असं आतून एकदम मन भरून येत आहे. ते जाऊ द्या. काय बोलू आता, शब्द नाही आहेत बोलण्यासाठी. आता रडू येईल. बाकी एक वाक्य सांगतो. आम्ही तुम्हाला दिसणार एकाच गर्दीत, ते म्हणजे साईच्या शिर्डीत. साईराम.
मीच काय बिग बॉस मित्रांनो आमच्या पालखीचा लफडं झालं आम्हाला माहिती ना काय करायचं ते आम्ही पालखी आता पुढे पाठवले आणि आम्ही दर्शन करायला कंटेंट तर सांग काय आहे या लफड्याचा. कंटेंट असेल आपण रात्री सांगू पुन्हा भेटूया रात्री आता अतेश कशी वाटली आमची पालखी? हा माझा खास मित्र हा माझा खास बोबडा मित्र आहे त्याला बोबडा बोलतो कधी कधी काय करायचं त्याला डॉक्टर विचार असेल तर सांगा आम्हाला कॉल टू चेनाली. ऑल टू चेनाली कंटेंट तर सांग लफडाचा. लफडा असं झालं की त्या ताईने पालखी उचलली हा आणि त्याच्यामध्ये ते तिथं दुसरीवाली समोरची लफडा करत होती हा. तर ती मध्ये आली तर मध्ये आली मुली नको पालखी मध्ये आली ती तर तिला राग आला तिने फोटो काढत होती तिला हा. त्यावरून तिने शिवाय दिली लफडा चालू झाला भांडण सोडा बाबांचं द्वार आलाय बघा तिथे 8 दिवसांचा हा वनवास आता संपणार आहे. आता पाय थांबणार नाहीत, कारण समोर साक्षात साईंचा तो मायेचा दरबार आहे. अखेर तो क्षण आला ज्यासाठी 8 दिवस ऊन वारा आणि पावसाची पर्वा न करता आम्ही चालत होतो. मंदिराचा तो सुवर्ण कळस डोळ्यासमोर आला आणि 8व्या दिवसांचा सगळा वेदना विसरून गेल्या. द्वारका माईच्या त्या पवित्र मातीत पाऊल ठेवलं आणि असं वाटलं की जणू लेकराला त्याची आई भेटली. बाबांनी नेलं शिर्डीला. जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे साईबाबांचं. 8 दिवस आपले सफल गेले, सुखरूप दर्शन झालेलं आहे. दर्शन पण एकदम शांतीने झालं आहे आणि आता काय शब्द सुचत नाही बोलायला. फक्त हा चेहरा बघून ठेवा. आता हसतोय. माझ्यासोबत बघा कोण कोण आहे. झाडाचा पान पण भेटला मला त्यांना झाडाचं पान पण भेटलंय. मला फक्त काय बोलतात ते विभूती भेटली आहे आणि प्रसाद भेटला आहे बस. आता आम्ही जातो द्वारका माईला. द्वारका माईचे दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला पुढचे अपडेट्स देऊ. आम्ही आता शिर्डीच्या मार्केटमध्ये आलो. हसताय काय आधी चालू आता शिर्डीच्या मार्केटमध्येच बसलोय मधोमध. काय बघा इथे द्वारका माई आहे. मार्केट आहे पूर्ण. हिला एक्सप्रेस साईडला करा. इथे प्रसाद भेटतो. टूर गाईड नवीन टूर गाईड आहे आम्हाला नवीन. हे आम्हाला नाही सांभाळत, आम्ही हिला सांभाळतो. मित्रांनो आता मस्त द्वारका माईचे पण दर्शन झालेले आहे, साईबाबांचे पण दर्शन झाले. साईबाबांची आरती पण आम्हाला भेटली. आता जरा मार्केट एक्सप्लोर करतो आहे आपण. काही भेटत नाही आहे भेटण्यासारखं. हां करून थकलो आहे आता. लाडू घ्यायचा विचार आहे पण लाडूमध्ये पण ते लोक कॅश नाही घेत आहेत. जीपे पण अरे कॅश घेत आहे, जीपे नाही घेत आहे. लय वांदे आहे इथे. कॅश ठेवा. मित्रांनो आमची शॉपिंग झालेली आहे बघू शकता. प्रत्येकाचा आता एक पिशवी आहे. शॉपिंग करून आम्ही चालले आता बाहेर जेवायला. हॉटेलमध्ये मला भेटू बाहेर टाकू. तर पल्लवी कसं वाटलं मंदिरात जाऊन? खूप छान वाटलं, खूप छान. मन प्रसन्न झालं माझं. बस एवढंच. आणि आम्ही चाललो आता रूमवर. हातात बघा वन साईड बॅग आहे. पुढे सगळी बसली आहे आमची. हा बघा याला नाही मी दिसत आहे, कशाला नाही मला हा दिसतो. दोघा नाही
आणि हा बाहेरचा मुलगा बोलवतात काका बोलवतात. त्याची चप्पल मंदिरातच राहिली आहे. त्याला रूमवर पोचूया, मग नंतरला तुम्हाला अपडेट देतो बाकीचे. मित्रांनो आम्ही पोचले परत शिर्डी. सगळा आपला बॅग बिग घेऊन हे बघा सगळा संसार घेऊन चालले आपला. कुठे तर रूमवर. रूम इथेच कुठे तरी आहे आपली. मला तर माहिती नाही, या लोकांनी बुक करून आणली आहे. बघूया आता रूम कशी आहे. आणि ही आहे आपली रूम. छोटी मोठी रूम तर चांगली रूम. हा माणूस काय माहित कोण झोपलाय. हे बघा कडक ना. बाथरूम कसं आहे. ओ इंग्लिश बाथरूम आहे. हे सगळं काय दाखवतो इंग्लिश बाथरूम मध्ये इंग्लिश बाथरूम नाही करत. अरे हे काय कलर पेलर निघाल आहे. संडास करायला तर पाहिजे ना. फीडबॅक अतिश. दुपारी मी 2 दिवस थांबणार आहे. आता रूम मध्ये काय आपला. अरे हा प्रश्न. मी तर बोललो, तू बोलते की मी मला बोललो तुझ्याकडे. तू बोलला असं रूम बुक केले आम्ही. अजून पण एक आहे म्हणजे 3 आहे. पण अरे यार शी गलत चावी. हेलो बच्ची चावी का झोल हो गया. चावी इधर है. आणि हे आपली रूम. हे जरा हे दे ना. अरे येतो ते मित्रांनो पाहू शकता तुम्ही. अरे भेंडी काढतो ते. हे काढतात. ए लख्या कधी रूम मध्ये राहिला की नाही. कडक हे सिस्टम. ह्याला लागला काही रूमचा माहिती नव्हता. तरी टिक टुक टुक करत होता. हा दर्शन उभा ए, छ. हे रूम पण कडक आहे. आपला आयफोन कसा आहे म्हणून ते मला पण नाही माहिती. आणि या बाथरूम मध्ये पण इंग्लिश टॉयलेट आहे. ते बोले बहुत पैसा है. या रूम मध्ये तर बाबा टीव्ही आहे. ही राहुलची रूम वाटते मला. आपण टोटल किती रूम आहे. एक नंबर ना. हो. टीव्ही वाला रूम मेरा. आणि या टॉयलेट मध्ये सुद्धा हट देसी संडास आहे. बसून हगावं लागेल. इथे मस्त अर्ध बसून हगावं लागणार. काय असं इतका थोडी व्हिडिओ बना. थोडा चांगला व्हिडिओ बनवायचा आहे. संडास गिंडासचे व्हिडिओ बनवतात. हे तुम्हाला चांगलं सोपतो काय तुम्हाला. काकाची गोष्ट आपण लक्षात घेऊया आणि आजपासून आपण चांगले व्हिडिओ बनवायला चालू करूया. ओम साईराम. मित्रांनो आपल्या रूम वरून सरळ आपण आलोय साई प्रसादाला. म्हणजेच आपला भोजनालयमध्ये. हे बघा कुठे गेली ती मूर्ती. तिथे आहे. आपण कोणत्या हॉटेलमध्ये नाही तर आज भोजनालयामध्ये जेवण करणार आहोत. हो का यश मुलगा माहिती आहे. भोजनालयामध्ये आलाय. आपण जेव्हा आलाय साईबाबाच्या शिर्डीमध्ये. बघू आज खायला काय आहे. हा या लोकांची सर्व्हिस एकदम फास्ट आहे. बघा हे राप दालवाड्याची सर्व्हिस बघा. राम रूप परत बघा. राप रूप एक नंबर ना. बघा आज जेवणाला काय आहे. आज जेवण एकदम मस्त झालेलं. आणि जेवण तर झालं. आता आपण चालले परत रूमवर. त्याच्या आधी त्या लोकांचं काहीतरी पुलावाने काहीतरी घ्यायचं आहे ते घेऊया आणि मग रूमवर जाऊया. त्याआधी आपण अतिशला विचारूया
बाकी आजचं जेवण कसं होतं? हे बघा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्या पण हॉटेलमध्ये जावा 5 स्टार्स आहेत, या जेवणाची चव आहे ना ती कुठंच येणार नाही. बाबाच्या प्रसादालयामध्ये जो प्रसाद खाल्ला ना ते सुख तुम्हाला भेटणारच नाही. ते सुख तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला इकडे यावंच लागेल. आम्ही अनुभवलं आहे, जे नाही अनुभवलं ते पागल आहेत. आम्हाला जेवलं मस्त की आपलं पोट भरलेलं आहे. बोलो ओम साईराम. होम साईराम. तुम्ही पण जेवा. काय नाही जस्ट रूमपर्यंत जात होतो, काय करायला नव्हतं, चालू करून टाकलं व्हिडिओ. आता साईबाबा मंदिर बाजूला जाऊ. दर्शनासाठी बोलत आहे सगळं. गेट नंबर 6. विचार चालू आहे की आतमध्ये जाऊ, फोटो काढावा. ते फोटोशूट आपला बाकी आहे ना, तो करायचा विचार आहे याचा आणि माझा. घोडा गाडी, घोडा. बाबा माझा दिसलाच नाही मला. हा एक नंबर ना, व्हाईट व्हाईट. काय फरक वाटतोय दोघांमध्ये? रट्ट्या गेम प्ले. दिल से मिलती है साई तुम्हारी चौखट, हमारी तकदीर यूं ही बनाए रखना. जब भी तड़पे हम तुम्हारे दर्शन के लिए, तेरे दरबार में हमारी हाजिरी लगाए रखना. जद मिल के बैठांगे तंगल्ला बहुत करी. साईबाई सकाळ भावांनो, आपल्या शिर्डीचा प्रवास इथेच संपतोय आणि आता आपण चाललोय परत आपल्या घरच्या वाटेला. उद्यापासून परत तीच किचकिच, परत तो कामाचा प्रेशर. आमचा आता सुखाचा प्रवास इथेच संपलेला आहे. आणि आता त्यासोबत केतू, अमित, अतिश, पुढे राहुल, अमित, दर्शन, अजून आहे पुढे. एक पट्टा. मित्रांनो, आपण आपला बसजवळ पोहोचलेलो आहोत. बसचं नाव आहे शिवा. आणि ते आता सगळ्यांची लगबग चालू आहे, बॅग बिग ठेवायची. हा बघा, जरा बॅग सेट फिट करून मग तुम्हाला अपडेट देतो. पण बघूया ही बस कशी आहे. काय बोलताय बच्ची? ऑल दी बेस्ट. गादला वाला आहे काय बाथरूम पण आहे रे. हो, बसमध्ये वॉशरूम. खोलता जवळ खोल. जरा बघू द्या आतमधून कसं. अरे काढ ना मग साईडला. हो कडक रे. सुसूसाठी ब्लॉग चालत येतं त्यांचा ब्लॉग आहे.
मित्रांनो, आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. हे बघा साईराम बाय साईराम साईराम. अर्धा कॉच आपलाच आहे पूर्ण. पायला मित्रांनो 6 वाजत आले आणि आता आम्ही हॉटेल हायवेमध्ये आलो आहे. हॉटेल हायवेमध्ये नाश्ता जेवण जे काय भेटते ते करतो आहे. भूक तर लागली आहे दाबून. अमित, इकडची सर्व्हिस कशी आहे? खूप बेकार. काय वेळा केलं? उठावं लागतं कुपनसाठी. अजून बोललं तर ऐकत नाही. इकडची सर्व्हिस एकदम बेकार आहे. जेवणाला इज्जत आहे की नाही? रस्सा मागितलं तर चटणी येते, चटणी मागितलं तर रस्सा येते. समोसासोबत चटणी नाही भेटत. समोसासोबत चटणी नाही भेटत. बघा काय भेटलंय. सुकी चटणी देत आहे. काय होईल आता, काय होईल? एक पाव लाव ना. कुपन लाना पडेगा. प्रत्येक गोष्टीसाठी कुपन पाहिजे आहे. पावसाठी पण कुपन, पाणीसाठी पण कुपन. सगळ्या गोष्टीसाठी कुपन. आणि इथे एक आहे जो सर्व्हिस करतो एकदम बेकार आहे. तुम्ही नका यावं या हॉटेलला. असं वाटतं की माणसाला बोलायला पण कुपन लागतो. काय बोलतो? असं वाटतं की माणसांना बोलायला पण कुपन लागतो. आम्ही आलोय, तुम्ही नका येऊ. बाकी ओम साईराम. मी तर डोसा मागवला आहे. अमितने पण डोसा मागवला आहे. बघू कसा आहे. संध्याकाळी जरा पोट भरून खाल्लं आहे. आता परत बसमध्ये आलो आहे. हॉटेलवाला तर इज्जत आहे नाही. त्याची सर्व्हिस पण एकदम बेकार होती. डोसा जरा गरम होता म्हणून चांगला वाटत होता, पण जसा जसा थंडा झाला त्याची पण इज्जत गेली. बाकी व्ह्यूचा आनंद घ्या. कसा आहे व्ह्यू? कसा आहे? मित्रांनो, आपण आता पोचलोय भांडुपला नाही, सॉरी, आपला चेंबूरला पोचलोय. काय माहीत आता इथून किती वेळ लागतोय. सगळ्यांची आज मस्त झोप लागलेली आहे सगळ्यांना. पूर्ण दिवस आपला बसमध्येच गेला आजचा. माझ्यासोबत फोन पण आहे. कोणता कलर आहे? सेम कलर है. मेरा एक 12 गया, एक 11. किती ब्लॉक काढले तू? कॅमेरा दाखव. अतिश आपल्याला सोडून चाललाय. त्याची विदाई करायला चाललं. जवळ साईराम. अतिशची विदाई. माझं स्टॉप चला. भंडाऱ्याला येतोय ना. एवढी झोप काढून पण झोप पूर्ण नाही होत आहे. काय माहिती का, घरी जाऊन पण झोपावं लागणार आहे. काय बोलू, काय नाही होतं. काय एवढंच बोलणार. लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करा हे तुमच्यावर आहे. जर तुम्हाला ब्लॉग माझे आवडत असणार सगळे तर नक्की सबस्क्राईब करा. पुढचे अपडेट्स पण तुम्हाला येत राहतील. हसत राहा, हसवत राहा.